नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलला एक महत्त्वाची सूचना आलेली. ऑलरेडी याचा व्हिडिओ मी घेतलेला आहे, पण हा सेपरेट एक व्हिडिओ मी यासाठी घेतलेला आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा सेपरेट एवढाच प्रॉब्लेम आहे की सर सीटीटीच्या मार्कांसंदर्भात सांगा. त्यात प्रश्न काय काय? पहिला प्रश्न आहे की सीटीटीचे मार्क्स मला 55 ते 60% दरम्यान आहे. मग मी त्यावेळेस फॉर्म भरताना माझ्याकडे कास्ट सर्टिफिकेट नव्हतं. मग मी ओपनमधनं फॉर्म भरला आणि मला 82 ते 89च्या दरम्यान मार्क पडले, म्हणजेच मी नॉट क्वालिफाईड झालो. सो माझ्याकडे मार्कशीट आणि सर्टिफिकेट आहे, मात्र पवित्र पोर्टलला आत्ता जर मी अपडेट करत असेल तर ते सीटीचे मार्क्स मी टाकू शकतो का? जर टाकू शकत असेल तर मी टाकताना आत्ताचं नवीन माझ्याकडे असलेलं किंवा आत्ता ज्या कॅटेगरीनं मी बिलॉंग करतो ते सर्टिफिकेट वापरू शकतो का? जर ते वापरलं तर भविष्यात काही प्रॉब्लेम येईल का? मला कन्सिडर केलं जाईल का की मला अपात्र केलं जाईल? या संदर्भात प्रश्न विद्यार्थ्यांचे आहे. सो या व्हिडिओच्या माध्यमातून विथ प्रूफ त्यांनी दिलेलं नोटिफिकेशन तुम्हाला दाखवतो आणि सीटीटीच्या विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यायची ते सांगतो. याच्यापूर्वी जर तुम्ही ही माहिती नसल्यामुळे तुम्ही फॉर्म भरला असेल, लिखित स्वरूपात ही माहिती नसल्यामुळे तुम्ही जर अपडेट किंवा सेल्फ सर्टिफाईड केलं असेल तर अजून तुम्हाला संधी आहे की अनसर्टिफाईड करून तुम्ही तो बदल करून सेल्फ सर्टिफाईड करू शकता. सो विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरताना केलेल्या चुकांमुळे भविष्यात तुम्हाला डीवीच्या वेळेस अडचण येऊ शकते. तुम्हाला या परीक्षेमध्ये, पात्रतेमध्ये, प्रेफरन्समध्ये काही प्रॉब्लेम येणार नाहीये. प्रेफरन्स वगैरे सगळं येणार, पण जेव्हा सिलेक्शन झालं, डीवी होईल तुमचा, डीवीच्या वेळेस मात्र तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. सो बघूया आपण काय नवीन सूचना आलेली आहे. पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीच्या ह्या बॅचेस तुमच्यासाठी आपण अनाऊन्स केलेल्या आहे. सो ह्या बॅचेस पण तुम्ही तुमच्या मित्रांना सजेस्ट करू शकता. टीईटीची द्रोणा 8.0 ची बॅच 22 डिसेंबरपासून चालू झाली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. तुम्हाला टीईटी बरोबर सीटीची तयारी सुद्धा करता येणार आहे. त्याची बॅच आपली चालू झाली आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. सो सेपरेट बॅचेस पण आहे. टीईटीची पेपर 1, पेपर 2 आणि 1 आणि 2 एकत्र पण आहे आणि सीटीटीच्या पण बॅचेस अवेलेबल आहे. जर तुम्ही जुने शिक्षक भरतीच्या बॅचेस आमच्या घेतल्या असेल, तुम्हाला 50% डिस्काउंट आहे आणि नवीन विद्यार्थ्यांना 25% डिस्काउंट आहे. यासाठी खाली बघा संता नावाचा कोड तुम्ही वापरू शकता. ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिलेली आहे. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा त्यामध्ये जे 6 मुद्दे सांगितले त्यापैकी एक मुद्दा बघा, हे 6 मुद्दे त्या परिपत्रकातला आहे, त्यातला हा मुद्दा महत्वाचा आहे. तिसरा सीटीटी संदर्भातला. मग तो काय मुद्दा आहे थोडक्यात समजून घ्या. काय? खुल्या प्रवर्गातून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सीटीटी दिलेल्या उमेदवारांपैकी ज्यांना, आता बघा हा मुद्दा काय, ज्यांना 55% ते 60%, आता साहजिक आहे 150 पैकी 55 ते 60%चा आपण जर विचार केला तर ते किती मार्क होईल तुम्हाला? साधारणतः 82 पासून ते 89 पर्यंत तुम्ही जाणार आहात, किंवा 82 पासून आता 90 पडले तर ओपनला क्वालिफाईड होतात तुम्ही. ओपनसाठी 90 किंवा 90 प्लस मार्क लागतात, पण 82 ते 89 दरम्यान असाल तर इथे कॅटेगरीचे विद्यार्थी क्वालिफाईड होतात, म्हणजे पात्र होतात. सो 55 ते 60% या दरम्यान गुण असतील अशा उमेदवारांना त्यांच्या सीटीटी प्रमाणपत्रावर नॉट क्वालिफाईड, साहजिक आहे तुम्ही जर हा फॉर्म ओपनमधून भरला होता त्यावेळेस जेव्हा सीटीचा फॉर्म भरला ओपनमधनं, का भरला असेल तुम्ही ओपनमधनं? कारण सर त्यावेळेस माझ्याकडे सर्टिफिकेट नव्हतं, किंवा बघा त्या सीडीमध्ये फॉर्म भरत असताना तुम्हाला एससीबीसी हा ऑप्शन होता का बाळांनो? नव्हता. कदाचित त्यावेळेस लागूच नसेल तर नाहीये, लागू जरी होतं एससीबीसी पण तिथे ऑप्शन मात्र एससीबीसी नव्हता. जसं की ओबीसी मधून तुम्ही जेव्हा फॉर्म भरतात तेव्हा जे ओबीसी मध्ये कोण कोण जाऊ शकतं? एसबीसी, एनटी अ, एनटी ब, एनटी क, एनटी ड हे विद्यार्थी ओबीसी मधनं फॉर्म भरू शकत होते. मात्र ओबीसी मधनं फॉर्म भरलाय पण तुम्हाला मार्क पडलेत, किंवा ओबीसी मधून बिलॉंग करत होतो पण माझ्या लक्षात नाही आलं सर त्यावेळेस, कारण माझी कॅटेगरी मला दिसत नव्हती ना, एनटी अ ब कडे दिसत नव्हती, एसबीसी दिसत नव्हती, ईडब्ल्यू दिसत नव्हती, म्हणून मी काय केलं सर ओपन मधनं फॉर्म भरला. मला मार्क पडले आणि मी नॉट क्वालिफाईड झालो, पण माझ्याकडे त्यावेळेस सर्टिफिकेट होतं ना, पण ते दिसत नसल्यामुळे माझ्याकडनं फॉर्म भरताना मी ओपन मधनं भरला, असं झालेलं आहे तुमच्याकडनं. सो नॉट क्वालिफाईड अशी नोंद आलेली आहे. त्यातील ज्या उमेदवारांकडे सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी, आता हा मुद्दा लक्षात घ्या, काय? परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी आता कधी अर्ज केलाय तुम्ही लक्षात घ्या. तुमच्याकडे जे सीटीचं प्रमाणपत्र असेल आत्ता त्यासाठी तुम्ही अर्ज केला होता, म्हणजे अर्ज केला, एक्झाम दिली आणि तुमचा रिझल्ट आला, तो क्वालिफाईड असेल किंवा नॉट क्वालिफाईड असेल. सो ज्या दिवशी तुम्ही अर्ज केला, ज्या दिवशी अर्ज केला
बरोबर आहे. अर्ज करण्याची लास्ट डेट जी तुमची होती त्या ज्या दिवशी तुम्ही अर्ज केला किंवा अर्ज करण्याची लास्ट डेट, अर्ज करण्याच्या वेळी म्हटलं त्यांनी कोणत्याही आरक्षणाचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल. बघा, फॉर्म भरताना तुम्ही तुमच्याकडे कोणत्या प्रकारचं आरक्षणाचं सर्टिफिकेट उपलब्ध होतं किंवा फॉर्म भरण्याच्या लास्ट डेट पर्यंत ज्या आरक्षणाचं सर्टिफिकेट तुमच्याकडे उपलब्ध होतं तुमच्याकडे, पण तुम्ही भरला नाही, पण तुम्ही ओपन मधनं भरला. बरोबर आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. तर त्यांनाच त्यांच्याकडे असलेल्या आरक्षणानुसार लागू सूट सवलत मिळेल. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्ही कोणत्याही वर्षाचं सीडीचं प्रमाणपत्र जर तुम्हाला इथे सर्टिफिकेट, प्रमाणपत्र, मार्कशीट वापरायचं असेल तर त्या सर्टिफिकेटच्या अगेन्स्ट सीटीटी ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरला त्या दिवशी तुमच्याकडे व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आत्ताचं कास्ट सर्टिफिकेट टाकून तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. सर त्यावेळेस एससीबीसी लागू नव्हतं, आत्ता लागू झालंय, मग आत्ता एससीबीसी मधनं मी त्यावेळेचं सिटीचं प्रमाणपत्र आत्ता भरू का? नाही. त्यांचं लिखित स्वरूपात, याचा अर्थ मी तुम्हाला सांगतोय, फक्त थोडा एक्सप्लेन करून सांगतो. तो अर्थ मी इथे बघा, मेन स्टेटमेंट इथे आहे, मी एक्सप्लेन करतोय. दुसरं काय सर, त्यावेळेस तर ईडब्ल्यूएस दिसत नव्हतं, माझ्याकडे ईडब्ल्यूएस पण नव्हतं, मला त्यावेळेस माहिती नव्हतं, मी आत्ता काढलं, मग ते सीडीचे मार्क्स मी आत्ताच्या ईडब्ल्यूएसच्या कास्ट सर्टिफिकेट भरू का? नाही. त्यावेळेसचे सीडीचे मार्क्स आत्ताच्या ओबीसी सर्टिफिकेटवर भरू का? नाही. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला त्या दिवशी तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असणं गरजेचं होतं आणि ते होतं, पण मात्र तुम्ही अप्लाय करताना वेगळ्या कॅटेगरीतनं म्हणजे ओपन मधनं भरलंय. असं असेल तर तुम्ही वापरू शकाल. म्हणजे त्या डेटचं व्हॅलिड कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे असावं लागेल असं माझं म्हणणं आहे. पुढे बघा, सदर परीक्षेसाठी अर्ज करण्याच्या वेळी, बघा कोणती परीक्षा, सदर परीक्षा म्हणजे कोणती, जे तुमच्याकडे सीटीचं प्रमाणपत्र आहे ना, जे ज्या वर्षी तुम्ही दिलेली आहे, अर्ज करण्याच्या वेळी आरक्षणाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यांना सूट सवलतीचा लाभ घेता येणार नाही. मी तुम्हाला आता तेच एक्सप्लेन केलं आहे. सबब, ज्यांच्याकडे अशी प्रमाणपत्र त्यावेळी नसतील, त्यावेळी म्हणजे कधी फॉर्म भरण्याच्या वेळी नसतील, तर त्यांनी सदर परीक्षेतील पेपर 1 किंवा पेपर 2 गुणांची 55 ते 60% या दरम्यान गुण जे असतील त्यांना नोंद करू नये. अशी नोंद केल्यास संबंधित उमेदवार त्यास जबाबदार राहील. जे काय पुढे घडेल, ज्या काय ऍक्शन होतील ते संबंधित उमेदवार त्याच्याला जबाबदार राहील असं त्यांचं म्हणणं आहे. आता हे सगळं मी तुम्हाला सांगितलंय, पण काही प्रश्न तुमच्या मनात बघा, सीडी परीक्षा कधी दिली होती हे तुम्हाला काढावं लागेल. फॉर एक्झाम्पल उदाहरण घेतलं, मी एक उदाहरण घेतलं की तुम्ही सीडी परीक्षा दिली होती 2021ला. 2021ला फॉर्म भरला. उदाहरणार्थ फॉर्म भरण्याची डेट होती सपोज 11 ऑक्टोबर 2021ला तुम्ही ही फॉर्म भरला होता. फॉर्म भरण्याची लास्ट डेट आहे, याला म्हणतो मी लास्ट डेट आहे. बरोबर आहे. उदाहरण घेतलं बरं का, मी उदाहरण घेतलंय, एक्झाम्पल घेतलंय. मग त्यावेळेस तुम्ही काय केलं, फॉर्म भरताना हा फॉर्म ओपन मधनं भरला, तुम्हाला माहिती नव्हतं, कदाचित तुम्ही या कॅटेगरीमधनं बिलॉंग करत असाल. बघा, कदाचित तुम्ही आता एससीबीसी मधनं बिलॉंग करत असाल, कदाचित तुम्ही ईडब्ल्यूएस मधनं बिलॉंग करत असाल, कदाचित तुम्ही ओबीसी मधनं बिलॉंग करत असाल, कदाचित तुम्ही एनटी मध्ये, एनटी अ असेल, एनटी ब असेल, एनटी क, एनटी ड मधनं बिलॉंग करत असाल, किंवा अदर लँग्वेज मधनं, अदर काय समांतर आरक्षण, त्याला म्हणूया आपण समांतर आरक्षण पण चालेल. अदर समांतर आरक्षणामधनं तुम्ही बिलॉंग करत होता, पण त्यावेळेस तुम्ही काय केलंय, तुमच्याकडनं काय झालंय, चूक झाली आणि चुकीने काय केलंय, तुम्ही ओपन मधनं फॉर्म भरला. मग तुमचं रिझल्ट आला, मार्कशीट वरती जर आपण बघितलं तर मार्कशीटवर तुम्हाला मार्क काय होते, 82 ते 89च्या दरम्यान होते आणि तुमच्या मार्कशीट वरती अनक्वालिफाईड किंवा नॉट क्वालिफाईड असं आलंय. बघा काय आलंय, नॉट क्वालिफाईड असं आलेलं आहे सर्टिफिकेट वरती. मार्कशीट वरती नाही पण सर्टिफिकेट वरती नॉट क्वालिफाईड आलेलं आहे असं तुम्हाला दिसतंय. मग सर आम्ही काय करावं, आता आमच्याकडे बघा, त्यावेळेस ओपन मधनं भरला. का भरला तुम्ही ओपन मधनं, कारण त्यावेळेस तुमच्याकडे हे सर्टिफिकेट होते पण चुकून भरले. हा पहिला मुद्दा, चुकून भरले. दुसरा काय सर, आमच्याकडे त्यावेळेस काय, दुसरा मुद्दा काय, नव्हतेच त्यावेळेस, चुकून नाही सर, आमच्याकडे नव्हते त्यावेळेस, किंवा त्या डेटला, ह्या डेटला जो फॉर्म भरला मी, ह्या डेटला व्हॅलिड असणारे डॉक्युमेंट नव्हते, व्हॅलिड असणारे कास्ट सर्टिफिकेट नव्हतं, पण आत्ता आहे. पण काय, आत्ता आहे सर, मग आत्ता याचा वापर करू का, ह्या कास्ट सर्टिफिकेटचा वापर करून हे मार्क्स मी पवित्र पोर्टलला अपडेट करू का, हे चालेल का? हे चालणार नाही असं त्यांनी परिपत्रकात स्पष्ट म्हटलेलं आहे. आणि तुम्ही जर असं चालणार नसतानाही भरलं तर पुढील जी काय जबाबदारी असेल, पुढे काय होईल, याला जबाबदार तुम्ही असणार असंही त्यांनी सांगितलेलं आहे. सो तुमची जबाबदारी काय, आता
तुमच्याकडे सीडीचे मार्क्स तुम्हाला जर अपलोड करायचे असेल, भरायचे असेल तर सीडीचा फॉर्म कधी भरला, परीक्षा कधी दिली हे तुम्हाला बघावं लागेल. फॉर्म भरताना कास्टचे कागदपत्र होती का ते तुम्हाला बघावं लागेल. आता कास्टची कागदपत्र म्हणजे काय लागतात, त्याला लागतं कास्ट सर्टिफिकेट लागतं, ज्यांना कोणाला एनसीएल लागतं, मी इफ टाकतो एनसीएल लागतं, आणि त्यानंतर काय डोमेसाईल पण लागतं. हे तुमच्याकडे व्हॅलिड असावं लागेल. बरोबर. आता त्यांनी फक्त उल्लेख करताना एवढाच केलाय, कदाचित त्या डेटला तुम्हाला हे नसेल तरी चालणार असू शकतं, पण याबद्दल त्यांनी उल्लेख केला नाहीये. त्यांनी फक्त कास्ट सर्टिफिकेटचा उल्लेख केला. ते जर असेल तर तुम्ही भरून टाका. मार्क्स किती होते हे पण बघा. मार्क्स तुमचे 82-89 असेल तर इश्यू आहे, आणि तुमचं डॉक्युमेंट व्हॅलिड असेल किंवा तुम्ही क्वालिफाईड असाल तर याची तुम्हाला गरजच नाही. मी जे काय सांगतो याची तुम्हाला गरज नाही. सर मी ऑलरेडी क्वालिफाईड होतो, मला काही गरज नाहीये. सो गरज नाहीये. फक्त क्वालिफाईड होता तर त्यावेळेचे डॉक्युमेंट तुमच्याकडे असावं लागतील जे डीबीला लागेल तुम्हाला. सपोज तुम्ही फॉर्म भरला, सर मी फॉर्म भरला होता, मी त्यावेळेस कशातून भरला, ओबीसी मधनं भरला होतो. मग ओबीसी मध्ये कोण कोण येतं, तर ओबीसी मध्ये हे सगळे येतात बघा. ओबीसी मध्ये हे सगळे येतात. एसबीसी पण याच्यामध्ये येतो. ओबीसी मध्ये काय एसबीसी पण येतो. एसबीसी स्पेशल बॅकवर्ड क्लास. सर मी ओबीसी मधनं भरला, मी क्वालिफाईड झालो, पण त्यावेळेस तुमच्याकडे डॉक्युमेंट आहे का हे बघा. आता हे डॉक्युमेंट, आता काहींचा हाही इश्यू येईल बघा, सर मी तर क्वालिफाईड आहे, पण मग क्वालिफाईड आहेत, मग तुम्हाला इथे डीव्हीच्या वेळेस डॉक्युमेंट लागेल ना डीव्हीला. सर मी क्वालिफाईड आहे, ओबीसी मधनं फॉर्म भरला होता आणि त्यावेळेस काय फॉर्म लागत नव्हता, म्हणजे डॉक्युमेंट लागत नव्हतं, मी भरून टाकला, मी क्वालिफाईड झालो. पण लक्षात घ्या की इथे आता तो बघितलं जाईल, तुम्ही सीडीचे मार्क भरले ना, मग डीव्हीच्या वेळेस व्हॅलिड डॉक्युमेंट तुमचे त्यावेळेचे होते का. व्हॅलिड डॉक्युमेंट कधीचे, जेव्हा तुम्ही सीटीटी दिली त्यावेळेचे व्हॅलिड डॉक्युमेंट आता चेक केले जाणार, असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. अन्यथा जबाबदार उमेदवार राहील. 55 ते 60% काय प्रकरणे मी तुम्हाला सांगितलं. आणि ईडब्ल्यूएस, एससीबीसी, ओबीसी किंवा ओपन कशातून फॉर्म भरावा. मग अशा वेळेस सर तुम्ही आम्हाला सजेशन करा, तुम्ही आम्हाला जे सांगितलं आता हे तर आमच्याकडे डॉक्युमेंट नाही आहे सर. म्हणजे काय होऊ शकतं, यामध्ये दोन गोष्टी. काही विद्यार्थ्यांकडे काय, ज्यांनी कदाचित ओबीसी मधनं भरलं ते क्वालिफाईड झालेत, हा एक विद्यार्थी आहे. दुसरा विद्यार्थी सर ओपन मधनं भरला, मी नॉट क्वालिफाईड आहे, आणि तुम्ही जे सांगितले त्याचे डॉक्युमेंट आमच्याकडे नाही. काय, ह्या दोघे विद्यार्थ्यांकडे आमच्याकडे सर व्हॅलिड डॉक्युमेंट नाही आहे. तर मग आता फॉर्म भरताना आम्ही हे अपडेट करू की नको, तर याचं उत्तर त्यांच्या या परिपत्रकानुसार तुम्ही अपडेट करायला पाहिजे का. जर व्हॅलिड डॉक्युमेंट नाहीये, नो व्हॅलिड डॉक्युमेंट असेल तर अपडेट सुद्धा तुम्ही नाही करायला पाहिजे. मग काय करायचं सर, आम्ही कशातनं भरा. मग याला ऑप्शन काय, याला ऑप्शन एक आहे, तुम्ही ओपन मधनं हा फॉर्म भरायला हवा. तर तुमचं ते डॉक्युमेंट व्हॅलिड होईल, अन्यथा होणार नाही. कळतं मी काय बोलतोय तुम्हाला. आता जर तुम्ही फॉर एक्झाम्पल, आता दुसरा प्रश्न असा असेल, सर आता तर मी फॉर्म भरतोय ओबीसी मधनं, आणि आता करंटमध्ये माझ्याकडे ओबीसी सर्टिफिकेट आहे ना, मग मी काय करू. मग ओबीसी मधनं भरण्यासाठी बाकीचे सगळे अपडेट डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे, फक्त सीटीटीचा प्रॉब्लेम येतोय तुम्हाला. मग काय करा, हे सीडी तुम्ही दाखवूच नका, कारण दाखवून प्रॉब्लेम येईल ना तुम्हाला. समजते मी काय बोलतोय. सो ओबीसी करंट आत्ता आहे माझ्याकडे, आणि त्याच्या अगेन्स्ट माझ्याकडे बाकी सगळे डॉक्युमेंट आहे सर. म्हणजे टेटचे मार्क आहे, एनसीएल आहे, डोमिसाईल आहे, टीईटी मी दिली होती, टीईटी व्हॅलिड माझ्याकडे, टीईटी सर्टिफिकेट, बाकी सगळे डॉक्युमेंट व्हॅलिड आहे. फक्त ती जी टीईटी सीटीटी ना, तो पेपर 2 पेपर 1 असेल, तो तेवढ्यासाठीचं नाही माझ्याकडे. पण मात्र टीईटीचा पेपर 1 आहे, पेपर 2चा सीटी होता माझ्याकडे. ठीक आहे. सो या संदर्भात मला निर्णय घ्यायचा आहे. माझं तुमच्यापर्यंत रीच होता, मला कमेंटमध्ये कळवा की पूर्ण प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतोय, तुमच्या मनात काय काय प्रश्न येऊ शकतात ते पण सांगतोय. सो हा विचार नीट करायचा, कारण तुम्ही आता सीडीचे मार्क इथे शो करणार ना, तर या सीडीच्या अगेन्स्ट तुम्हाला त्या दिवसाचे, ज्या दिवशी फॉर्म भरला त्या दिवशीचे डॉक्युमेंट लागणार आहे. कास्ट सर्टिफिकेट लागेल, हे लागेल. जर असेल तर वेल अँड गुड, नसेल तर मात्र तुम्हाला विचार करावा लागेल. सो याबद्दल अजून काही शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडता लाईक करा. अदरवाईज आमच्या टीमला कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता, किंवा ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच पण परचेस करू शकता. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.